लोगोस मिनिस्ट्री चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र व सामर्थ्यवान नावाने मी एलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल व जर तो तुम्हाला आवडला तुम्ही तो इतरांबरोबर शेअर करावा व संदेशाचे नोटिफिकेशन तुम्हाला काय मिळण्यासाठी तुम्ही बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छित आहे, देवाशिवाय योजना आखणे धोकादायक। प्रियजनो, हा विषय अतिशय महत्त्वाचा विषय असून हा विषय आपण सर्वजणांनी शेवटपर्यंत पाहावा अशी आपणा सर्वांना मी विनंती करीतो। याकोबाचे पत्र याचा 4था अध्याय याचं वचन 13 ते 16 मी वाचत आहे। अहो, जे तुम्ही आता म्हणता की आपण आज उद्या अमुक एका शहरी जाऊ, तेथे 1 वर्ष घालवू आणि व्यापारात कमाई करू, त्या तुम्हाला उद्याचे समजत नाही। तुमचे आयुष्य ते काय? तुम्ही वाह पहा, ती थोडा वेळ दिसते आणि मग दिसेनाशी होते। असे न म्हणता प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू असे म्हणा। आता तुम्ही गर्विष्ठ आहात म्हणून फुशारकी मारता, अशी सर्व प्रकारची फुशारकी वाईट आहे। प्रभू या वाचलेल्या वचनावर आपला स्वर्गीय आशीर्वाद पाठवून देव आणि या वचनाद्वारे आम्हा सर्वांनाही आशीर्वादित करो। आमेन। नीतिसूत्र याचा 27 अध्याय याचं पहिलं वचन म्हणते, उद्याची खात्री मानू नको, कारण एका दिवसात काय होईल हे तुला कळत नाही। अर्थात आम्ही सर्व मनुष्य आहोत आणि आम्हा प्रत्येक मनुष्यांकडे आपापल्या योजना असतात ज्या भयंकर चुकीच्या ठरतात। अशी वेळ आमच्या जीवनात येते जेव्हा आमची उद्दिष्टे व योजना या पूर्ण नाशाकडे घेऊन जातात, कारण आम्ही योजना बनविताना देवाला प्रथम शोधत नसतो, कारण आम्ही आमच्या स्वतःच्या इच्छांना प्रथम प्राधान्य देतो। आम्ही देवाच्या इच्छेचा शोध घेत नाही, कारण आम्ही विश्वासाने वागत नाही। अर्थात उद्या काय होणार हेच आम्हाला माहित नसते। प्रत्येक दिवशी अनपेक्षित घडत असते। आम्ही प्रत्येक व्यक्ती वाफ आहोत, आमच्या योजनाही वाफ असतात, कारण आमचं जीवन हे तात्पुरते आहे, क्षणिक आहे, अनिश्चित आहे। अर्थात आम्ही आमच्या जीवनाची क्षणभंगुरता ओळखत नाही आणि म्हणूनच कैक वेळेला आमच्या समोर अशी परिस्थिती येते आणि आम्ही ऐकतो की तो मरण पावलेला आहे। अरे, कालच तो भेटला होता, तो बरा होता, काय झाले त्याला अचानक, असे आम्ही सहज विचारतो। अर्थात त्याची जीवन यात्रा समाप्त झाली। आम्ही प्रत्येक व्यक्ती या जगामध्ये प्रवासी आहोत। जीवन कुठे आमचं समाप्त होईल आम्हाला माहित नाही। म्हणून आमच्या जीवनात सर्वाधिक व अतिशय महत्त्वाचा भाग हा आहे की आम्ही देवावर अवलंबून राहावे व देवाचे ऐकावे, देवावर पूर्ण भरोसा करावा आणि त्याला आमचं मार्गदर्शक बनवावे। स्वतःच्या बुद्धीवर आम्ही अवलंबून राहू नये। प्रेषितांची कृत्ये 17 अध्याय याच्या 25 वचनात आम्ही ही गोष्ट पाहतो की जीवन, प्राण व सर्व काही तो स्वतः देव आम्हा सर्वांना देतो। अर्थात श्वास ही त्याची देणगी आहे जी आम्हाला मिळालेली आहे। देवाशिवाय आम्ही योजना करणे यालाच नावाजणूक करणे म्हटलेले आहे, कारण आम्ही त्याचे प्रभुत्व, नेतृत्व मानित नाही। अर्थात देवाला आमच्या योजनांचा केंद्रबिंदू बनविणे फार गरजेचे आहे। आज जगामध्ये आम्ही पाहत आहोत की मनुष्य सेल्फ सफिशियंट कल्चरमध्ये जगत आहे, म्हणजे माझा स्वाभिमान। अर्थात प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून आहे व देवाची अशी इच्छा नाही की आध्यात्मिक व्यक्तीने स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहावे, परंतु प्रत्येक आध्यात्मिक व्यक्ती केवळ देवावर निर्भर असतो। म्हणूनच आमची वृत्ती सेल्फ सफिशियंट असणे ही अयोग्य आहे आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी। ज्या वेळेला आम्ही देवाला न विचारता करीतो तेव्हा त्या गोष्टीलाच गर्व म्हटलेला आहे। कदाचित आम्ही म्हणू शकतो की मी तर गर्विष्ठपणा कधी करीत नाही। ऐका, जेव्हा आम्ही देवाशिवाय आमच्या योजना आखतो तेव्हा आम्ही देवाला हे सूचित करीतो की मी व्यक्तिगतरित्या गर्विष्ठ बनलो आहे, मला यामध्ये देवाची काही गरज वाटत नाहीये। आम्ही देवाला प्रत्येक दिवशी त्याचे मार्गदर्शन मागणे फार फार महत्त्वाचे आहे। अनेक जण, मी म्हणेन सर्वाधिक लोक प्रार्थनामय जीवनच जगत नसतात,
फार निष्काळजी व दुर्लक्षित असे प्रार्थनामय जीवन ते जगत असतात. देवाला वेळ देत नसतात. आपल्या गोष्टी ओळीने देवापुढे मांडत नसतात. त्यांना असे वाटते देवाला माझ्या गोष्टीत रस नाहीये. तुम्ही चांगले असावे, तुमचे बरे व्हावे ह्यात देवाला रस आहे. कारण आम्ही देवाला या पृथ्वीवर दर्शवितो. जगातल्या मनुष्यांबरोबर आमची तुलना कधी करू नका. अर्थात देवाला यात रस नाहीये की मी काळ्या रंगाचे की चॉकलेटी रंगाचे बूट घालावेत, कारण त्या निर्णयाने काही फरक पडत नाही. म्हणून येथे त्या गोष्टींना महत्व देता कामा नये. नीतिसूत्रे याचा 3रा अध्याय 5 ते 7 वचन म्हणते, तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नको. परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. अर्थात या वचनामध्ये आम्हाला देव स्पष्टपणे हे शिकवत आहे की आम्ही आमच्या बुद्धीवर अवलंबून राहता कामा नये. कारण आमची बुद्धी ही फसवी आहे. पुढे काय होणार हे आम्ही जाणत नसतो. म्हणून देवाची इच्छा आहे की देवाने आम्हाला सतत मार्गदर्शन करावे. अर्थात देव कोणाही व्यक्तीला स्वयंभूत मार्गदर्शन करीत नाही. अर्थात आम्ही देवाचं सहाय्य मागितलं पाहिजे, देवावर अवलंबून राहिलं पाहिजे. आमच्या सर्व मार्गात देवाचा आदर आम्ही केला पाहिजे, तेव्हाच तो आमचा मार्गदर्शक होतो. अर्थात देवाला आम्ही पोचपावती दिली पाहिजे. आमच्या सर्व मार्गात प्रत्येक गोष्टी ज्या देवाने आम्हाला प्रकट केल्या आहेत त्या आम्ही पाळल्या पाहिजेत व देवाला आमच्या जीवनातील प्रत्येक अंगात प्रथम स्थान दिलं पाहिजे व तेव्हाच देव तुम्हाला आणि आम्हाला त्याची जी परिपूर्ण योजना आणि इच्छा आहे त्याकडे घेऊन जातो. म्हणून वचन 7 म्हणते, आपल्या दृष्टीने स्वतःच शहाणा समजू नको, तर परमेश्वराचे भय धर. अर्थात आम्हाला हे वचन आमच्या जीवनाला एक वळण देत आहे की देवाचे भय आम्ही धरावे आणि स्वतःला आम्ही शहाणे समजू नये. अर्थात हे वचन तुम्हाला आणि आम्हाला आमची जागा दाखवत आहे. आमच्याकडे असणारी प्रतिष्ठा किंवा आमच्याकडे असणारी विपुल धनसंपत्ती, समाजामध्ये असणारं आमचं स्थान, ह्या सर्व व्यर्थ गोष्टी आहेत. म्हणूनच देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नको. अशा व्यक्तीलाच देव मार्गदर्शन करीतो, हे आम्ही समजायला हवं. इर्मयाचं पुस्तक 17 अध्याय याच्या 7व्या वचनात देवाचं वचन म्हणते, जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवितो, ज्याचा भाव विषयक परमेश्वर आहे, तो धन्य. अर्थात आम्ही देवावर भाव ठेवावा, आमचा भरवसा देव असावा, ही देवाची इच्छा आहे. आणि असे केल्याने आम्ही आशीर्वाद पावतो. काही वेळेला आम्ही योजना आखत असतो व आम्हाला आश्चर्य वाटते की आम्ही आमचे उत्तम ते केले तरी ते सिद्धीत जात नाही. का बरे सिद्धीत जात नाहीये? मी यावर काही कारणे तुमच्या पुढे देणार आहे. कारण सर्वाधिक ख्रिस्ती लोकांच्या बाबतीत हे घडते. कारण त्या सर्व संकल्प योजित असताना आम्ही देवाला बाहेर काढतो व आम्ही स्वतःच्या बुद्धीने अकलेने योजना आखतो व मला काय साध्य करायचे आहे, मला कुठे जायचे आहे, या सर्वात आम्हाला आमच्या योजना रचताना आम्ही देवाला मात्र बाहेर ठेवतो. आपला योजना आखताना पुष्कळ जण देवाला बाजूला ठेवतात. देव तर सर्व ज्ञानी आहे व तो सर्व काही जाणतो पुढे काय होणार आहे. सर्व व्यापी असणाऱ्या देवाकडे अद्भुत सामर्थ्य आहे. या तथ्यावर विचार करण्याची गरज आहे की तो देव आम्हाला मार्गदर्शन करू इच्छितो. तो आम्हाला हे दाखवू इच्छितो की आम्ही कुठे जावे, कधी जावे, कसे जावे. आम्हाला ज्या गोष्टींची गरज आहे ते सर्व पुरविण्याची ताकद त्या देवाकडे आहे. परंतु आम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे चालावे ही त्याची उत्कट इच्छा आहे. देवाला आमच्या योजनेत विचारातही न घेणे हा एक महामूर्खपणा आहे. तो तर आमच्यावर फार प्रेम करीतो, आमची काळजी घेतो, सर्व तो आम्हाला पुरवितो, सुरक्षितताही तोच देतो. त्यामुळेच तर आम्ही जगतोय. उत्पत्तीचं पुस्तक 11 अध्याय याच्या 1 ते 9 वचनामध्ये आम्हाला बाबेल येथील बुरुज आढळत आहे. अर्थात त्या ठिकाणी निम्रोद नावाच्या व्यक्तीद्वारे संपूर्ण जगातील लोक एकत्रित होऊन एक निर्णय घेण्यात आला. अर्थात हा निर्णय हा होता की सर्व समर्थ देवाला बाजूला सारून त्यांनी गगनचुंबित शिखराचा एक बुरुज बांधण्याचं ठरविले व आपले नाव करावे व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होऊ नये म्हणून त्यांनी असे नगर बांधण्याचे ठरविले आणि त्या नगराचे नाव होते बाबेल. अर्थात स्तोत्र संहिता 127 अध्यायाच्या 1ल्या वचनात म्हटलेलं आहे, परमेश्वर जर घर बांधित नाही तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत. परमेश्वर जर नगर रक्षित नाही तर पहारेकराचे जागरण
व्यर्थ आहे. बाबेलचा बुरुज काय झाले? त्यांनी देवाला विचारलेच नाही. ते देवाच्या पुढे धावले व देवाने त्यांचा गोंधळ उडविला. आज कित्येक लोक जे स्वतःला ख्रिस्ती समजत आहेत ते फार मोठ्या गोंधळात आहेत, कारण त्यांच्या योजना उद्ध्वस्त झाल्या आहेत. कारण त्यांनी जर देवाला विचारून त्याचे ऐकले असते तर ते त्यात कधी सापडले नसते. प्रियजन हो, या ठिकाणी बाबेलचा बुरुज देवाशिवाय बांधण्यात येत होता व संपूर्ण जग एकत्र आलं होतं. परंतु काय झाले? काय ते बांधू शकले काय? देवाने त्यांचे काम उद्ध्वस्त करून टाकले, कारण त्यांच्या सर्व योजना देवाच्या विरुद्ध होत्या. अर्थात देवाच्या विरुद्ध एकत्रित होऊन ते अयोग्य योजना आखत होते. अर्थात आज प्रश्न आमच्या समोर हा उद्भवतो की आमच्या जीवनात योजना कुठे उचित ठरतात? काय आम्ही रोज योजना करीतो ना? काय सर्वसमर्थ देवाला आम्ही विचारात घेऊन योजना आखतो काय? आम्ही प्रभू येशूला आमच्या व्यक्तिगत तारणारा व प्रभू म्हणून स्वीकारलेले आहे, तर मग आमच्या जीवनाच्या योजना संकल्पित असताना आम्ही त्याला विचारात घेतो का? त्या देवाची इच्छा काय असेल माझ्या जीवनाविषयी? कारण आमच्या योजना त्याच्या योजनेला अनुसरून असल्यास त्या कायम यशस्वी होतात. कारण आम्ही योजना करीतो खरे, परंतु आमच्यात खूप दुर्बलपणा असतो. आमच्यासाठी उत्तम काय ते तो देव जाणतो. काय घ्यावे व काय घेऊ नये हे उत्तमरित्या देव जाणतोय. तरीही आपण कायम स्वतःहून योजना आखतो व देवाला त्यामध्ये विचारितही नाही. व मग समस्या व अडचणी येऊ लागतात व आम्ही आश्चर्यचकित होतो व म्हणतो, का बरे मी योजलेले पूर्णतेत जात नाहीये? जर देव तुमच्या योजनेत असेल तर ते यशस्वी होणारच, कारण तो स्वतः योजना आखण्याचे सामर्थ्य बाळगणारा असून ते सिद्धीसही नेऊ शकणारा देव आहे. आज प्रश्न आहे, काय देवाला आमच्या जीवनातील योजनेत आम्ही सामील करतोय काय? काय तुम्ही घर घेणार आहात किंवा घर बांधणार आहात? तुम्ही देवाला विचारले काय? काय तुम्ही कार घेणार आहात परंतु त्याविषयी देवाला विचारले काय? तुम्ही एक नोकरी किंवा धंदा याविषयी योजना आखत आहात, काय तुम्ही देवाला त्याविषयी विचारले काय? तुम्ही विवाह करण्याच्या बेतात आहात, परंतु तुम्ही देवाला विचारले काय की माझ्यासाठी तुझ्याकडून योग्य जीवन साथीदार कोण आहे? मी कोणता मार्ग माझ्या करिअर करता निवडावा? देवाकडून कुवत मला काय देण्यात आली आहे? याविषयी आई वडिलांनीही देवाचे ज्ञान बाळगायला हवे. त्याप्रमाणेच ते आपल्या लेकरांना त्या बाबतीत शिकवू शकतील. अर्थात अनेक लोक आज ख्रिस्ताची सेवकाई करण्यासाठी इच्छा बाळगतात, परंतु देवाच्या इच्छे पुढे धावतात. देवाने सांगितले आहे काय? काय देवाने मला पाचारण केले आहे काय या सेवेसाठी? अशा अनेक प्रश्नात आम्ही देवाला विचारतोय काय? प्रश्न आहे. निर्णय घेणे हा आमच्या जीवनाचा एक भाग आहे व आम्ही तो रोज करीत असतो. परंतु काही निर्णय असे असतात की ज्यामुळे जीवनभर त्याचे दुष्परिणाम आम्हाला भोगावे लागतात. म्हणून जो पवित्र आत्मा आम्हामध्ये वास करीतो तो फारच महत्वाचा असून तो आमचा मार्गदर्शक आहे. आम्ही हे प्रथम जाणून घेतले पाहिजे की ही गोष्ट प्रभूच्या तरतुदीत आहे काय? त्याची काय इच्छा आहे? आम्हाला वाटते तसे आम्ही करू नये. आम्ही जेव्हा स्वतःच्या बुद्धीने पुढे जातो तेव्हा देव जे आम्हाला सर्वोत्तम देव इच्छितो ते आम्हाला प्राप्त होत नाही. आम्ही तडजोडीचे जीवन जगतो कारण आम्ही आमच्या मानवी दृष्टिकोनातून त्या गोष्टींकडे पाहत असतो. देवाने आमच्यासाठी उत्तम आखून ठेवलेले असते व ते आम्हाला माहीतही नसते. परंतु जेव्हा आम्ही त्याच्यावर भरोसा करीतो तेव्हा तो दार उघडतो. आमच्यासाठी संधी तेव्हा उपलब्ध होते. स्तोत्र संहिता याचा 37 अध्याय 3 ते 5 वचन मी आपणा पुढे वाचतो. परमेश्वरावर भाव ठेव व सदाचाराने वाग. देशात वस्ती करून राहा, इमानाने चाल, म्हणजे परमेश्वराच्या ठाई तुला आनंद होईल. तो तुझे मनोरथ पूर्ण करील. आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे. त्याच्यावर भाव ठेव, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील. प्रियजन हो, आमची कार्यसिद्धी करणे देवाच्या हाती आहे. म्हणून आमचा जीवितक्रम आम्ही रोज परमेश्वराच्या हाती सोपविणे फार फार गरजेचे आहे. म्हणूनच नीतिसूत्रे 16 याचं 3रं वचन म्हणते, आपली सर्व कार्ये परमेश्वरावर सोप, म्हणजे तुझे बेत सिद्धीत जातील. प्रियजन हो, आमचं हे काम आहे. आम्ही आमची सगळी कार्ये परमेश्वरावर सोपविली पाहिजेत. तो प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सदैव मदत करण्यास तयार आहे. पण तो आमची वृत्ती पाहतो की आम्ही त्याच्यावर अवलंबून आहोत की आम्ही आमच्या स्वतःच्या ताकदीवर सेल्फ सफिशियंट आमच्या स्वतःच्या स्वाभिमानावर अवलंबून आहोत हे देव पाहत आहे. स्तोत्र संहिता 146 अध्याय 3 ते 5 वचन मी वाचत आहे. अधिपतीवर भरोसा ठेवू नका, मनुष्यांवर भरोसा ठेवू नका, त्यांच्याकडून सहाय्य मिळणे शक्य नाही. देवाची इच्छा आहे की आम्ही कोणा मनुष्यांवर, अधिपतीवर, प्रतिष्ठित व्यक्तीवर अवलंबून राहू नये.
कारण देवाचं वचन म्हणते की त्यांच्याकडून सहाय्य मिळणे शक्य नाही. त्याचा प्राण जातो तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो. त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो. ज्याच्या सहाय्याकरिता याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर यावर आहे, तो धन्य. आज प्रियजन हो, आमची आशा कोणावर आहे? काय कोणा मनुष्याच्या ताकदीवर, त्याच्या पैशावर, त्याच्या वशिल्यावर आमची आशा आहे? आम्ही आमचा देव परमेश्वर याच्यावर आशा ठेवली पाहिजे, तरच आम्ही धन्य ब्लेसेड जीवन जगू शकतो, आशीर्वादित जीवन जगू शकतो. तुम्ही म्हणाल, मी खूप प्रयत्न करीत आहे, खूप प्रयत्न करीत आलो आहे, परंतु त्यात देवाने पुढे जाण्यास दाखविले नाही. हे असूनही निर्णय घेणे म्हणजे देवाचा आज्ञाभंग करणे होय. त्याचे दुष्परिणाम आम्हाला भोगावे लागणार. म्हणून उत्तम तेव्हाच मिळते जेव्हा आम्ही देवाची आज्ञा पाळतो. कैक वेळेला देव आमच्याकडून धीराची अपेक्षा करीतो. त्याच्यावर निर्भर राहा, त्याची वाट पहा. कैक वेळा वेळ ही फार मोठा शत्रू ठरते, कारण आम्हाला हवे ते त्यावेळी मिळत नाही. तेव्हा आम्हाला वाटते देव कदाचित मला विसरला असेल. नाही, देवाचे मार्गदर्शन मागणे व दिशा शोधणे हीच चावी आहे आमच्या यशस्वी जीवनाची. आम्ही कुठे जावे, काय करावे, काय साध्य करावे, मी असे केले तर, असे सर्व काही जे देवापुढे धावते ते आम्हाला नाशाकडे नेते. मग आमचं पारिवारिक जीवन असो, करिअर असो, आमचे आध्यात्मिक जीवन असो किंवा आमचे आर्थिक जीवन असो, आम्ही आज्ञाभंग करीतो व आमच्या इच्छेने वागतो, तेव्हा आमच्या जीवनात गोंधळाला सुरुवात होते. तेव्हा विचार येतात, काय बरं चुकलं? आता मी कोणाचे मत घेऊ, कोणाचे ऐकू? आता संघर्ष चालू होतो विचारांमध्ये, कारण पवित्र आत्मा आतून अस्वस्थ भावना निर्माण करतो, टोचू लागतो. खूप क्लेश होऊ लागतात, कारण आम्ही चुकलो आहोत हे तो आतून दाखवितो. कारण आम्ही देवापुढे धावतोय, त्याच्या इच्छेच्याही पुढे धावतोय. अशा वेळेला आम्हाला शारीरिक क्लेशांपेक्षा मानसिक भावनिक क्लेश होतात व ते फारच भयंकर असतात. देवाकडेच योग्य ठिकाण व वेळ निश्चित असते. देव उत्तम ते निवडतो. त्याची वेळ, त्याचा मार्ग, त्याचे ठिकाण व स्थिती निश्चित असते. आम्ही देवाचे मार्गदर्शन शोधत नाही. आम्ही तेव्हा हरतो, चुकीचे निर्णय घेतो, कैक वेळा वेळ येईपर्यंत थांबत नसतो, घाई करीतो. म्हणजे ती वेळ देवाकडून नसते व आम्ही सर्व काही बिघडवून टाकतो. पदरी निराशा येते, दुःख येते, अश्रू येतात व तेव्हा आम्हाला पस्तावा होतो की असे मी करायला नको होते. परंतु आमच्या हातांतून वेळ निघून गेलेली असते. देव आमच्या जीवनाविषयी रस बाळगणारा देव आहे. आम्हाला ज्यामध्ये रस आहे त्या देवालाही त्यामध्ये रस असतो. परंतु प्रश्न जीवन व मरणाचा असतो व त्यामध्ये आम्ही निर्णय घेतो. परंतु आम्हाला वाईट सवय जडलेली असते की आम्ही ज्यामध्ये कामाला हात घालणार किंवा सुरुवात करणार त्यापूर्वी देवाला विचारात देखील घेत नाही. लोक म्हणतात, मी माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे, मला वाटते व पटते ते मी करणार. काय आम्ही या जगासारखेच विचार बाळगतोय का? प्रश्न आहे. कैक वेळेला अनेक लोक म्हणतात, मी देवाला शोधण्याचा प्रयत्न केला, प्रार्थना करण्याचा प्रयत्न केला, परंतु देवाला हे विचारायला हवे की हे प्रभू देवा, ही तुझी इच्छा आहे का? हे प्रभू, मी हे करीत आहे, हे करणार आहे, यावर तुझा आशीर्वाद पाठवून दे. परंतु आम्ही हे पारखत नाही, जाणतही नाही की काय ही देवाची इच्छा आहे का. जर मी देवाकडे त्याचे मार्गदर्शन मागत नाही तर आम्हाला कोणालाही त्या देवाकडे आशीर्वाद मागण्याचा हक्कही उरत नाही. आम्ही पुढील काही वेळ आमच्या जीवनातील चुकीची निवड किंवा निर्णय याच्या दुष्परिणामाविषयी अभ्यास करू. पहिली गोष्ट आम्हाला आढळते, देवाची आमच्यासाठी असणारी तरतूद व सुरक्षितता आम्ही लाथाडू शकत नाही. परंतु चुकीचे निर्णय घेतल्यानंतर देवाच्या अभिवचनावर दावा करू शकत नाही. दुसरी गोष्ट, देवाचे सामर्थ्य व देवाच्या उपस्थितीची मागणीही आम्ही करू शकत नाही. लोक फार महागडे असे निर्णय घेतात. महागडे म्हणजे फारच वाया जाणारा खर्च ठरतो. आमचं शिक्षण असो, आम्ही केलेली बचत असो किंवा आम्ही आर्थिकदृष्ट्या केलेली इन्व्हेस्टमेंट असो किंवा आमचे वैवाहिक जीवन असो, अर्थात देवाला विचारात न घेता केलेल्या सर्व गोष्टींमुळे दुष्परिणाम कैक वेळेला आयुष्यभर आम्हाला भोगावे लागतात. म्हणूनच देवाला प्रथम स्थान देणे व त्याला जीवनांतील आमच्या सर्व गोष्टीत प्रथम प्राधान्य देणे अतिशय आवश्यक आहे. आज किती जण त्यामुळे कर्जात आहेत, मी नंतर तुम्हाला पैसे परत करीतो. परंतु असे काही निर्णय ज्यात देवापुढे आम्ही धावल्या कारणाने परिणाम, धोका, फसवणूक आम्हाला आढळत आहे. अर्थात देवाच्या इच्छेविरुद्ध गेल्याने
अनेक दुष्परिणाम भोगावे लागतात, त्याची किंमत द्यावी लागते व त्या सर्व गोष्टीमुळे आम्हाला पस्तावा, रिग्रेट होते. आम्ही जिवंत देवाचे पुत्र व कन्या आहोत. आम्हाला पवित्र आत्मा देण्यात आला आहे, जो आमच्या आत वस्ती करीतो. आम्ही देवाचे मौल्यवान संपत्ती आहोत. त्याने आम्हाला वाचविले, त्याने आम्हाला तारण दिले. कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात आम्ही लिहिण्यात आलेलो आहोत. आम्ही त्याचे आहोत, तो आमचा मालक आहे. देवाने आमच्या जीवनाविषयी सर्वच तरतूद करून ठेवलेली आहे. म्हणूनच आम्ही धीर धरून घाई न करता त्याला विचारायला हवे, त्याचे सहाय्य मागायला हवे. अन्यथा आम्ही अडचणीत व समस्येत सापडतो. त्या समस्या देवाने नाही पाठविल्या, आम्ही निर्माण केलेल्या आहेत आमच्या चुकीच्या निर्णयामुळे. आम्ही देवाला विचारून करतो तेव्हा आम्हाला तोटा होणार नाही, तर आमचा फायदाच कायम होईल. इर्मयाचं पुस्तक याचा 29 अध्याय 11 ते 13 वचन मी आपणापुढे वाचत आहे. परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. प्रियजन हो, देवाने आमच्याविषयी फार चांगले संकल्प योजले आहेत, पण आम्ही त्याचा शोध केला पाहिजे. देवावर अवलंबून राहणं शिकलं पाहिजे. देवाकडे आम्ही शोध केला पाहिजे त्याच्या इच्छेचा. तेव्हाच त्याचे संकल्प आमच्याविषयी काय आहेत हे आम्हाला समजू शकतात व त्याप्रमाणे आम्ही चालू शकतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. प्रियजन हो, हे वचन आमच्या प्रत्येकांसाठी आहे आणि आम्ही तसा स्वीकार केला पाहिजे. वचन 12 आणि 13 म्हणते, तेव्हा तुम्ही माझा धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन. अर्थात देवाजवळ आम्ही प्रार्थनापूर्वक जाणे गरजेचे आहे. त्याचा धावा आम्ही केला पाहिजे. तेव्हा देवाचं वचन आम्हाला म्हणते, मी तुमचे ऐकेन. तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हास पावेन. अर्थात देवाची इच्छा आहे की आम्ही देवाचा शोध केला पाहिजे. काय आम्ही देवाचा शोध करत आहोत? काय आम्ही आमचा वेळ देवाचा शोध करण्यासाठी व्यतीत करतो काय? इब्री लोकासपत्र 11 अध्यायात 6वं वचन असं म्हणते, आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे. कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. प्रियजन हो, महान आणि मौल्यवान वचने आम्हाला देण्यात आलेली आहेत. आम्ही देवाचा झटून शोध केला तर आम्हाला प्रतिफळ नक्कीच तो देईल. देवाचे ऐकणे हे ख्रिस्ती जीवनातील सर्वाधिक मोठे तत्व आहे. त्याचे ऐका व त्याच्यावरच अवलंबून राहा. ठोकर खाऊन शिकण्यापेक्षा अगोदरच देवाचे ऐकून आज्ञा पाळणे बरे आहे. शमूएल बाळ प्रभूला म्हणतो, बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे. काय आज आम्ही देवाकडून ऐकण्याची अपेक्षा करतोय काय? आज कदाचित तुम्ही ज्या कोणत्या वयात आहात, देवाकडे आपल्या स्वतःविषयी योजना विचारा. तुम्ही म्हणाल, आता काय राहिले आहे, जाऊ दे आता. नाही, देवाची आमच्यातील प्रत्येकांसाठी योजना आहे. म्हणून कोणाही मनुष्यांचे मत घेण्यापूर्वी कायम देवाचे ऐका, तो काय म्हणतोय. मनुष्यांवर अवलंबून राहू नका. मनुष्यांचे सहाय्य व्यर्थ आहे असे प्रभूचं वचन म्हणते. आम्ही प्रभूला विचारायला हवे, प्रभू तुझी इच्छा काय आहे, मी काय करायला हवं. तुमच्या कुटुंबानिशी तुम्ही देवाकडे प्रार्थना करा, देवाचे सहाय्य मागा, त्याच्याशी संवाद साधा, प्रभूला शरण या आणि प्रभूला सांगा, हे प्रभू, मी चुकीचा निर्णय घेतला आहे काय, मला माफ कर, मला पश्चाताप बुद्धी दे. मी आजपासून जे तू माझ्याकडून करण्यास इच्छित आहेस तेच करू इच्छितो, मग परिस्थिती काहीही असो. देवाचे ऐकणे यात कधीही उशीर नसतो, परंतु देवाचे ऐकणे याला आता उशीर नको. कारण आम्ही एक दिवस मरणार आहोत व आम्हा प्रत्येकाला देवापुढे उभे राहावे लागणार आहे. म्हणून देवाला सांगा, हे देवा, मला योग्य निर्णय घेण्यासाठी ज्ञानाचे हृदय दे. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आम्हा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा संदेश तुम्ही सर्वजणांनी ध्यानपूर्वक व शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपण सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले, कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता किंवा आमच्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.